जालन्यात अग्निशमक दलाची इमारत कोसळली, अग्निशमक दलाचे जवान थोडक्यात बचावले। जालना शहरातील महानगरपालिकेच्या अग्निशमक दलाची जीर्ण झालेली 50 वर्षापूर्वीची इमारतीचा काही भाग कोसळला। या दुर्घटनेत अग्निशमक दलाचे जवान थोडक्यात बचावले असले तरी एक कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मनपाचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे। जालना शहरातील देवळगाव राजा रोडवर RHB महाविद्यालयाच्या समोर अग्निशमक दलाची 50 वर्षापूर्वीची इमारत होती। ही इमारत जीर्ण झाल्याने बाजूलाच नवीन तयार करण्यात आलेल्या इमारतीत स्थलांतरित होण्याअगोदरच ही जीर्ण इमारतीचा काही भाग आज सकाळी कोसळला। यात एक जवान जखमी होऊन काही गाड्यांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात आलंय। दरम्यान घटनेची माहिती मिळताच आमदार कैलास गोरंट्याल घटनास्थळी पोहोचून इमारतीची पाहणी करत जखमींची आस्थेवाईकपणे चौकशी केली आहे। आपला हा फायर ब्रिगेड हे बघा, नगरपालिका जेव्हा झाली जालना नगरपालिका, त्याच्यानंतर 1983 मध्ये फायर सर्व्हिसेस हा नगरपालिकेला प्रदान करण्यात आले। तेव्हा हा बिल्डिंग हा जे फायर ब्रिगेड आहे तेव्हा बांधला गेलेला आहे। म्हणजे आता त्याला कित्येक वर्ष झाले आणि आज न सांगता ते डिमॉलिश झालं आहे आणि सुदैवाने काही मनुष्यानी झाली नाही आहे। एक कर्मचाऱ्याला किरकोळ मार लागलेला आहे आणि एक प्रायव्हेट गाडी याचं नुकसान झालेलं आहे। जेव्हा ही फायर सर्व्हिस राज्य शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांकडे देण्यात आली, म्हणजे 1980च्या आसपास, त्यावेळी या ठिकाणची पूर्ण जागा आणि फायर स्टेशन आपल्याकडे हस्तांतरित झालं होतं। त्यानंतर साधारणपणे 50 वर्षामध्ये ही जी इमारत होती, आपण तिला दुरुस्त डागडुजी केली, परंतु नवीन इमारत बांधता आली नाही आपल्याला कदाचित, त्यामुळे ती इमारत बरीच जीर्ण झाली होती। पाठीमागे आपण गेल्याच वर्षी ती पूर्ण जागा नगरपालिकेचं नाव ताब्यात जरी दिली असली 50 वर्षापूर्वी, तरी आजपर्यंत ते आपल्या नावावर नव्हती, ती आपण नावावर करून घेतली आणि त्यानंतर या ठिकाणी फायर स्टेशनचं अत्याधुनिक अद्ययावत पूर्ण इमारत आणि व्यवस्था आहे, त्याच्या फायर स्टेशनचं उद्घाटन केलं आणि ते काम जवळजवळ पूर्ण झालं आहे। आता दुर्दैवानं 8 किंवा 10 दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी शिफ्ट होणार होतो, पण त्यापूर्वीच त्या इमारतीचा काही समोरचा भाग जो मोठा पिलर आहे वरचा, तो टायबिंग खाली पडला। त्याच्यामुळे आपल्याला नवीनच काल 4 ज्या व्हेकल आल्या त्या बुलेट, जे क्विक रिस्पॉन्ससाठी आणि गावातल्या छोट्या गल्लीमधून जर आग लागली तर त्या ठिकाणी आग ॲड्रेस करण्यासाठी, तर त्याचं थोडंफार नुकसान झालं आणि एका कर्मचाऱ्याच्या पायाला थोडं खरचटलं आहे। म्हणजे असं मोठी कोणतीही हानी झालेली नाही, पण एक आहे की ही घटना टाळता आली असती आम्हाला, कारण 1-2 दिवसापूर्वीच आम्ही, नाही 8-10 दिवसापूर्वी आम्ही हा विषयच पूर्ण, म्हणजे ज्या जुन्या ठिकाणी लोक बसतात ते आपण इकडे शिफ्ट नवीनमध्ये करण्यासाठीची तयारी सुरू होती। म्हणजे थोडं मॅच नाही झाला पिरियड आणि त्यामध्ये दरम्यानच्या काळामध्ये ही दुर्घटना घडली। त्याच्यामध्ये असं फार काही मोठं नुकसान झालेलं नाही आणि कुणाला फार काही लागलेलं पण नाही, पण ॲक्च्युली ही इमारत आता आम्ही डिसमेंटल करून घेतो आहे आणि नवीन इमारतीमध्ये 8-10 दिवसामध्ये आम्ही पूर्णपणे शिफ्ट करतो। काम पूर्ण झालं आहे आणि ज्या काही सुविधा आतल्या आहेत त्या सुविधा आम्ही आता हळूहळू एक निर्माण करतो।